लेकी बाळी हो असेच करा बरं का भजे. बड्डे होतं त्याला म्हणलं बड्डेला जाऊ नको पैसे नाहीत आपल्याजवळ नाही तर लिंबाचा पाला खाय म्हणलं. मग म्हणलं मी काय करते म्हणलं मग पालखाचे भजे करते. मग बसला ग नाही तर काठ्या घालते म्हणलं तुला 2. बाई मा बड्डे काही खायला नाही केलं मला तो आज. लिंबाचा पाला. काय लिंबाचा पाला खाऊ काय? हा मी चालला हॉटेलला मग. मग थांब 5 मिनिटात भजे करते. काय जे पालखाचे. पालकाची भजी देते करून. हा थांबतो मग. अरे लय घाई नको करू. मी एका मिरचीला मिरच्या आल्यात त्यात पोडीचे भजे करायला. पालखाच्या भाज्याला आपल्या घरच्याच मिरच्या आता घरचीच भाजी. पोरगं खुशाल लिंबाचा पाला खायना हॉटेलात निघतोय. त्याला काही वाटत नाही. मी हायच्यावर तुला हॉटेलात जर नाव काढे तर तुला काठ आहेत 5. चला बाळाओ आज का आपल्याला पालखाचे भजे बनायचे तर चालला होता हॉटेलला पण त्याला म्हणलं खाय लिंबाचा पाला. त्याला नाही जाऊन दिलं. मग आज पालखाचे भजे करायचेत आपल्याला. आणि मग आता जिरे घेतलेत, ववा घेतला, मिरची घेतली, हळद घेतली, कोथिंबीर घेतली, मीठ घेतले, मिरचे घेतले, लसूण घेतला, पीठ घेतलं वाटीभर. पालखाची भाजी आहे. लेकी बाळांनो आज भजे आपल्याला तुम्हाला लई दिवसाचे भजे नाही चारिले. आज भजे चारायचे तुम्हाला. मीठ घेतलं, मिरची घेतली, लसूण घेतला, जिरा ओवा घेतले. आता एवढं वाटायचं आपल्याला. बाळा हो हॉटेलला म्हणजे जर जाऊ नका. आपल्या घरीच असे भजे करून खा जा. पैसे कुठून आणता हॉटेलला जायला? आपल्या तारामळी येतात, पाऊस पाणी नाही तर काहीच्या गरिबी येतात. काही पैसे वले येत कुठून पैसे आणायचे? गेले अकराचा तारा येत नाही कुठून पैसे आणायचे? आईबापानं आपले येडेवाकडे असेच घरी करून खातात. हॉटेलला जायला पैसा लागतो. आता आपला घरचाच भाजीपाला आहे. आता हॉटेलमधून आणायचा नाही, बाजारवरून आणायचा नाही. आपला घरचाच भाजीपाला करून खात जायचा. आता काढून घेते. आता कोथिंबीर टाकली. आता पीठ टाकायचे आणि असं कालू कालू घ्यायचं. लेकी बाळवणं आपलं घरच्या डाळीचं बेसन पीठ आहे. आपलं काही एकाचं नाही. असं कालू कालू घेत जायचं. चांगलं जीव मिळत जायचा. मग भजे भारी होते.
टाकली गुट्टी मुठभर हळद, लई नसते टाकीत भाज्याला हळद. आता मळून ठेवले. आता चुरची ती कढई तापायला ठेवते. कढई तापायला ठेवली. आता तेल टाकी दे. आता तेल तापू घातले. आता या भाजीचे देठ असे खुडून घेत जायचे आणि मग पिठामध्ये बेसन पिठात बुडायचे आणि टाकायचे तेलात. मग भजे होते ते. नाही तर तसे चिरून टाकतात तर म्हणते कसं म्हातारीनं काय केलं तर गड्या, असं नका करू. अकाशी झटकून आता हे पाणी बाजूला ठेवून घ्यायचं. आपली घरची हे फवारलेली नाही तरी धुवून काढली. लोक फवारीत येतं, आपल्याजवळ फवारायला नाही काही. आपल्या घरच्याच याच्यावरली आपण का रोज बिगेल फवारण्या काही करीत नाहीत. पिक्याची भाजी आहे, शेपूची भाजी आहे, पालक. आता हे ओवा टाकलाय थोडा. आता कालू घेते. असं कालू घेत जायचं. मग जीव मिळाला काय मग सगळे जिरे मिरे सगळे एक मुरी सगळं होऊन जातं त्याच्यामध्ये. आवडजवळ काढलेलं का मग जीव मिळत नाही. हा बघा आपले भजे असे खायचे. हा बघा असे. आता याच्यामध्ये का तेला सोडायचे. असे भजे करी जा. असं पान बुडायचं. मग भारी होते ते अशी. चला लेकी बाळा हो भजे खायला आपले.
पालखाचे भजे येतं कसे झाले मला कमेंटमध्ये सांगा. असेच करून खात जा. बाहेरचे भजे खात जाऊ नका. तेल तूल घालत त्यांनी खोकले येते तर तडतड चोळीत नरड्यात. आपल्या घरचेच करून खात जा. आपले पालखाचे भजे येतं.